सांगली झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे स्वतंत्र कार्यालय चालू करावे। कार्यालयामध्ये स्वतंत्र अधिकारी, शाखा अभियंते व इतर स्टाफ यांची नेमणूक करावी। यासह विविध मागणीसाठी महापालिकेसमोर संस्थापक अध्यक्ष सुधीर कुमार काटे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून अमर आंदोलन सुरू करण्यात आले आहे। यामध्ये प्रमुख मागण्या अशा आहेत: झोपडपट्टी धारकांच्या जागांचे मोजमापे व लेआउट तात्काळ सुरू करावेत। झोपडपट्टी पुनर्वसन समितीची दर 10-15 दिवसातून एक वेळा आढावा मीटिंग घेण्यात यावी। संजय नगर पत्र्याची चाळ, चिंतामणी नगर झोपडपट्टी, भीमनगर झोपडपट्टी व जळीत वसाहत येथील झोपडपट्टी या 4 ठिकाणच्या झोपडपट्ट्यांची मोजमापे व लेआउट पुणे सहाय्यक संचालक यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी आपण पाठवलेले असून त्याबाबत कागदपत्र अपूर्ण असलेल्या बाबतीचे त्रुटीचे पत्र आपल्या कार्यालयास दिनांक 27/2/2025 रोजी दिलेले आहेत। या त्रुटीपत्राची दुरुस्ती करून अपूर्ण असलेली कागदपत्रे पूर्ण करून तात्काळ पुणे सहाय्यक संचालक त्यांच्याकडे पाठवण्यात यावीत। शासन निर्णय 2002, उच्च न्यायालय आदेश 2014 यांच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करणाऱ्याच्या सूचनांचे पत्र आपणास माननीय विभागीय आयुक्त सो यांनी 2015 मध्ये दिलेले आहेत। या कामांमध्ये जे अधिकारी कर्मचारी दिरंगाई करतील, हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करायचे सूचित आहे। त्याप्रमाणे संबंधित अधिकारी हे या कामासाठी जाणीवपूर्वक विलंब लावत असून त्यांच्यावर आपण दंडात्मक कारवाई करावी। या सर्व मागणीसाठी सोमवारी सुजित काटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। यावेळी कार्याध्यक्ष श्रीराम सासने, रवींद्र सदामते, साजिद शेख, श्रीकांत शिंदे, रवींद्र ढगे, आप्पासाहेब साठे, श्रीकांत साठे, रवींद्र ढगे, साजिद शेख, अर्जुन मजले, अभिजित दिगंबर, धनाजी कोळपे, सोमनाथ कांबळे, सुशील कुमार काटे आदी उपस्थित होते। झोपडपट्टीधारकांना शासन निर्णय व उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मालकी हक्काचे उतारे ताबडतोब देतो म्हणून महानगरपालिकेने 2 वर्षापूर्वी कमिटी स्थापन केलेली आहे। त्या कमिटीचे आयुक्त स्वतः अध्यक्ष आहेत। या कमिटीची मीटिंग महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टीधारकांना उतारे देण्यासंदर्भात वारंवार होत नाही। मागील 5 महिन्यापूर्वी त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे की या महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे उतारे देण्यासाठी ताबडतोब वेगळं कार्यालय सुरू करतो। त्या ठिकाणी अधिकारी, कर्मचारी, शाखा अभियंता यांची नेमणूक करतो आणि 42 ठिकाणच्या झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे उतारे देण्यासाठी ताबडतोब कार्यवाही करतो। पण हे सगळं त्यांनी कागदोपत्री देऊन हे आज अखेर त्याची अंमलबजावणी यांनी केलेली नाही आहे। 2 वर्षापूर्वी 4 ठिकाणच्या झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे उतारे देण्यासाठी त्यांचे लेआउट प्रस्ताव तयार झालेले आहेत। तो प्रस्ताव रस्त्यांची अडशिथिलता करण्याची अधिकाऱ्यांना नसल्यामुळे ते पुणे सहाय्यक संचालक यांच्याकडे प्रस्ताव पाठवलेला आहे। तो प्रस्ताव 5 महिन्यापूर्वी पाठवला, त्याची क्युरी 3 महिन्यापूर्वी यांच्याकडे आलेली आहे। नॉर्मल क्युरी त्यामध्ये आहे, ती क्युरी सुद्धा यांनी दुरुस्त करून पाठवलेली नाही आहे। एवढी उदासीनता यांची या कामामध्ये दिसून येते। पुण्याचे आयुक्त यांनी पत्र काढलेलं आहे 2015ला की या कामामध्ये जे अधिकारी दिरंगाई करतील, कुचराई करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा म्हणून ते 2015चं पत्र आहे। त्या पत्रानुसार यांच्यावर या अधिकाऱ्यांवर निर्धावलेल्या कारवाई मनपा प्रशासनाने केल्याशिवाय आणि त्यांनी आमच्या ज्या काही 6 प्रकारच्या मागण्या आहेत या 6 प्रकारच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय या ठिकाणून आम्ही उठणार नाही आहे। आम्हाला मगाशी अतिरिक्त आयुक्त सो अडसूळ साहेबांचा फोन आला की आयुक्त 2 दिवस नाही आहेत, आपण गुरुवारी किंवा शुक्रवारी या संदर्भात मीटिंग लावूया, तोपर्यंत तुम्ही आंदोलन थांबवा। साहेबांना आमची विनंती आहे की गेली 24 वर्ष आम्ही थांबलेलो आहे।
24 वर्षापासून तुम्ही आम्हाला आमच्या मालकी हक्काचे उतारे देण्यापासून वंचित ठेवलेलं आहे. जर हे त्याच वेळी आम्हाला दिलं असतं शासन निर्णयाप्रमाणे, उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे, तर आमचं राहणीमान उंचावलं असतं. रमाई घरकुल योजना, पंतप्रधान आवास योजना, कामगार कार्यालयाची योजना, 8-9 लाख रुपयाच्या योजनांमधून आमची घरे चांगली सुधारली असती. हे आमचं राहणीमान सुधारू नये म्हणून, आमचं जीवनमान उंचावू नये म्हणून तुम्ही या ठिकाणी जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे. आणि म्हणून आमचा आरोप आहे की तुम्ही आम्हाला या सगळ्या योजनांपासून वंचित ठेवत आहे. तुम्हाला खरोखर याच्या गोष्टींची दखल घ्यायची असेल तर या ठिकाणी आयुक्त साहेब येतील त्यावेळेला बघू, नाहीतर या ठिकाणी या ठिकाणी प्रेतयात्रा जाऊ. पण या ठिकाणी झोपडपट्टीधारकांना मालकी हक्क उतारे घेतल्याशिवाय, हे कामकाज चालू झाल्याशिवाय आणि जे अधिकारी दिरंगाई करतात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाल्याशिवाय या ठिकाणून आम्ही उठणार नाही, एवढं या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतोय. झोपडपट्टी पुनर्वसन समितीचा आमच्या मागण्या मान्य करा. आमच्या